तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी एकही आरोपी सुटता कामा नये अशी प्रतिक्रिया दिली आहे। केवळ इतक्यावरच ते थांबले नाहीयेत, तर आरोपींपैकी एकही माणूस सुटला तर आम्ही राज्य बंद पाडू असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी थेट सरकारला दिलाय। त्यासोबतच देशमुख कुटुंबाला संरक्षण पुरवण्याची मागणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केली आहे। आता याचे फोन तपासा सगळे, यांना ज्यांनी ज्यांनी सांभाळले तेच मध्ये टाका, काल पण ठेवत होते म्हणून तेव्हा तुम्ही हलक्यात मुख्यमंत्री साहेब हे मॅटर घेऊ नका। तुम्ही खून पचवायचा प्रयत्न करू नका, मॅटर दाबायचा प्रयत्न करू नका आणि होऊ पण देऊ नका। आणि तुम्ही होऊ देणार नाहीत हे आम्हाला आशापणे, जर तसं आम्हाला शंका आली आम्ही राज्य बंद पाडलंच। आम्हाला संतोष भैयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे। त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत, ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर बसलेला असू दे। आत्ताही एकाएकीच ओबीसीचे नेते कसं काय म्हणायला लागले, मंत्र्याला टार्गेट करायला लागले, आमके करायला, बहुतेक मंत्री म्हणलाय याच्यात मी बी आहे असा अंदाज यायला लागला। तुम्ही उठा सगळे, म्हणून ओबीसीचे नेते ह्या 2 दिवसात बोलायला लागले, आधी का बोलत नव्हते? खुनात ओबीसीचा जातीचा काय संबंध? खुनात काय संबंध? तुम्ही आज खून करणाऱ्याच्या बाजूने ओबीसीचे नेते बोलायला लागला, उद्या त्याला तुमचा एखादा ओबीसीचा खून झाल्यावर मराठ्यांचाच बोलायचं मग तुमच्या विरोधात? ही पाठराखण ओबीसीच्या नेत्यानं करणं चांगलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।